गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट टाइम आपण बघितलं होतं फ्लुइड म्हणजे काय, त्याला डिफाईन केलं होतं द सबस्टन्स और एनी सबस्टन्स विच इज अ फ्लो, दॅट इज अ फ्लुइड, आणि इट्स इन्क्लुड्स द लिक्विड्स, गॅस अँड प्लाझ्मा. ओके, त्यानंतर बघितलं होतं आपण प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड्स किंवा प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड ॲट अ रेस्ट. ओके, तर जी ब्रँच फिजिक्सची फ्लुइड ॲट अ रेस्ट स्टडी करतो त्याला आपण म्हटलं होतं हायड्रोस्टॅटिक्स. ओके, तर आपण फ्लुइड ॲट अ रेस्टसाठीच डिफाईन करणार प्रेशर. तर जनरली आपल्याला माहिती आहे की प्रेशर म्हणजेच काय की फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे आता फ्लुइड ॲट अ रेस्ट जर असेल, दॅट मीन्स ते जे फ्लुइड आहे ते एखाद्या कंटेनरमध्ये असेल. ओके, आणि कंटेनरमध्ये असणारे जे फ्लुइड आहे हे फ्लुइड काय करेल, प्रत्येक सरफेसवरती काहीतरी फोर्स जो आहे तो एक्झर्ट करेल. इट विल एक्झर्ट द फोर्स पर युनिट एरिया. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये कन्सिडर करा की याच्यामध्ये आहे लिक्विड. ओके, आणि हे लिक्विड कसं आहे ॲट अ रेस्ट. ओके, सो द फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ॲट अ रेस्ट, द फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ॲट अ, म्हणजे जे फ्लुइड ॲट अ रेस्ट आहे त्या फ्लुइडला एक्झर्ट केलेला फोर्स किंवा द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ॲट अ रेस्ट. आता हे जे लिक्विड आहे ते या सरफेसवरती जो फोर्स एक्झर्ट केला, म्हणजे या डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट होईल, हा नॉर्मल फोर्स झाला, आणि तो या सरफेस एरियावरती एक्झर्ट होईल. म्हणजे या सरफेसचा एरिया जर आपण ए कन्सिडर केला, देन प्रेशर कसं डिफाईन करणार की द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ॲट अ रेस्ट पर युनिट सरफेस एरिया इज कॉल्ड प्रेशर. ओके, आणि म्हणून प्रेशर आपण लिहिणार दॅट इज प्रेशर P इक्वल्स टू फोर्स पर युनिट एरिया. ओके, मग याच्यावरून याचं SI युनिट काय लिहिता येईल आपल्याला, SI युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्ससाठी न्यूटन, एरियासाठी मीटर स्क्वेअर. तर लक्षात ठेवा की द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ॲट अ रेस्ट पर युनिट सरफेस एरिया. ओके, या लिक्विड कंटेनरच्या कोणत्याही सरफेसवरती, म्हणजे हा सरफेस कन्सिडर केला तर या डायरेक्शननं फोर्स एक्झर्ट होईल, हा सरफेस कन्सिडर केला तर या डायरेक्शननं फोर्स एक्झर्ट होईल. तर हा नॉर्मली फोर्स काय होतो पर युनिट सरफेस एरियावरती एक्झर्ट होतो, आणि त्याला म्हणणार आपण प्रेशर. ओके, सो द फ्लुइड ॲट अ रेस्ट एक्झर्ट द प्रेशर इन ऑल डायरेक्शन. त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन नसते. ओके, आणि म्हणून प्रेशर जी आहे ती आहे स्केलर क्वांटिटी. ओके, तर याचं SI युनिट काय होईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा याचं सेकंड युनिट आहे पास्कल. याच्यावर आपल्याला याची डायमेन्शन लिहिता येईल, आणि द डायमेन्शन ऑफ प्रेशर इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन ऑफ एरिया. फोर्सची डायमेन्शन काय, that is the m raised to 1 a raised to minus 1 t raised to minus 2. एरियासाठी लिहिणार आपण a raised to 2. याला घेणार आपण न्यूमरेटरमध्ये, म्हणजे a raised to a raised to. ओके, तर हा होईल m raised to 1 a raised to 1 m raised to 1 a raised to minus, सॉरी हे काय होईल m raised to 1 a raised to 1 t raised to minus 2 आणि a raised to 2. ओके, याला न्यूमरेटरमध्ये घेणार आपण m raised to 1 a raised to minus 1 t raised to minus 2. So that gives the dimension of pressure. Okay, तर गॅसचं जर प्रेशर मेजर करायचं असेल तर त्यासाठी बार आणि टॉर्क या युनिटमध्ये आपण काय करत असतो, वी एक्झर्ट द प्रेशर ऑफ द गॅस. ओके, सो द प्रेशर ऑफ द गॅस इज मेजर्ड इन दॅट द प्रेशर ऑफ गॅस इज measured in bar or torque. Okay, 1 bar equals to 10 to the power 5 Newton per meter square, and it is a scalar quantity. Okay, so ही जी आहे ती काय स्केलर क्वांटिटी, इट इज स्केलर क्वांटिटी. ओके, प्रेशरसाठी आपण एवढंच लक्षात ठेवू. पण याच्यावर आपल्याला काय लक्षात आहे, प्रेशर इज अ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. ओके, जसं वी आर स्टँडिंग ऑन द अर्थ और वी आर स्टँडिंग ऑन अवर फीट बाय युजिंग द 2 feet. ओके, तर इथं आपण एक्झर्ट केलेले जे प्रेशर आहे तर ते कमी एरियावरती का होते एक्झर्ट होते, म्हणजे एरिया
जर कमी असेल तर प्रेशर काय असेल, जास्त असेल. पण समजा आपण असं लेटलो तर काय होईल की सरफेस एरिया जो आहे तो इन्क्रीज होईल आणि म्हणून प्रेशर जे आहे ते काय होईल, कमी होईल. ओके, हे लक्षात ठेवा की प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. ओके, नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. ओके, कन्सिडर की एक कंटेनर आहे लाईक दिस. ओके, आणि या कंटेनर मध्ये आहे लिक्विड. ओके, आणि या लिक्विड कंटेनर मध्ये आपण एक लिक्विड कॉलम जो सिलेंड्रिकल आकाराचा असेल तर तो सिलेंड्रिकल शेपचा आपण एक लिक्विड कॉलम कन्सिडर करणार. ओके, आणि लिक्विडची हाईट जी आहे ते असेल एच इज हाईट आणि ए इज एरिया ऑफ दिस बॉटम ऑफ सिलेंडर. ओके, तर हे जे लिक्विड कॉलम आपण सिलेंड्रिकल लिक्विड कॉलम कन्सिडर केला तर हे लिक्विड कॉलम काय करेल की फोर्स एक्झर्ट करेल या एरियावरती. ओके, आता लिक्विड कॉलमला एक्झर्ट केलेला फोर्स म्हणजेच काय घ्या, लिक्विड कॉलमचं वेट. ओके, म्हणून काय घ्या की लेट m is the mass of liquid in a liquid column, h is the height, a is the surface area and rho is a density. rho काय असेल, density. Okay, so the pressure exerted by this liquid column, प्रेशर म्हणजेच काय की दॅट इज द फोर्स पर युनिट एरिया. आता लिक्विडला एक्झर्ट केलेला फोर्स म्हणजे लिक्विडचं वेट. या फोर्सला काय लिहिता येईल आपल्याला, एम इंटू जी अपॉन एरिया. ओके, आता या लिक्विडला आहे डेन्सिटी. ओके, म्हणजेच डेन्सिटी वी नो दॅट डेन्सिटी इक्वल्स टू मास पर युनिट व्हॉल्यूम, आणि म्हणून मास का होईल, मास इक्वल्स टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता या लिक्विड कॉलमचं व्हॉल्यूम म्हणजे हाईट ऑफ दिस लिक्विड इंटू एरिया, याला लिहिता येईल आपल्याला मास इक्वल्स टू एरिया इंटू हाईट इंटू डेन्सिटी. आता ही व्हॅल्यू आपण प्लेस करणार इथं, म्हणजेच का होईल, प्रेशर इक्वल्स टू एरिया इंटू हाईट इंटू डेन्सिटी इंटू जी अपॉन एरिया. हा एरिया का कॅन्सल होईल, प्रेशर काय मिळेल, h into rho into g. Okay, so that gives the pressure due to the liquid columns. Okay, म्हणजे आता एखाद्या लिक्विड कॉलमला एक्झर्ट केलेलं प्रेशर कशा कशावरती डिपेंड आहे, इज डिपेंड ऑन द हाईट. म्हणजे हाईट जर वाढली तर प्रेशर वाढेल. इज डिपेंड ऑन द डेन्सिटी, लिक्विडची डेन्सिटी, फ्लुइडची डेन्सिटी जास्त असेल तर त्याचं प्रेशर सुद्धा जास्त असेल. अँड इट डिपेंड ऑन द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बट इट डज नॉट डिपेंड ऑन द एरिया ऑफ द कंटेनर. म्हणजे आता कंटेनर कोणतेही घेतलं समजा किंवा कोणत्याही शेप किंवा साईजचं घेतलं तर त्या शेप आणि साईजवरती हे प्रेशर जे आहे ते डिपेंड आहे का, नाही. इट डज नॉट डिपेंड ऑन द एरिया और शेप अँड साईज ऑफ द कंटेनर. ओके, सो दॅट बी द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम. सिम्पली काय केलं आपण, प्रेशर फोर्स पर युनिट आहे आणि लिक्विड कॉलमनं एक्झर्ट केलेला फोर्स म्हणजेच त्याचं वेट mg. ओके, तो लिक्विड ॲज अ डेन्सिटी, आणि म्हणून डेन्सिटी का होईल, मास पर युनिट व्हॉल्यूम. याच्यावरून मास इक्वल्स टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम ऑफ दिस लिक्विड कॉलम म्हणजेच एरिया इंटू हाईट. ही व्हॅल्यू आपण इथं प्लेस केली आणि काय मिळालं आपल्याला, तर एरिया काय झाला, कॅन्सल झाला. सो दॅट गिव्स द प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. ओके, तर याच्यावरती 2 एक्झाम्पल दिलेले आहेत, ते 2 एक्झाम्पल आपण शॉर्टमध्ये बघू. ओके, तर त्या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलेलं आहे कि to different liquid of density rho1 and rho2 exert the same pressure at a certain point, what will be the ratio of the height of the respective liquids column. Okay, तर 2 लिक्विड्स दिलेले आहे आणि 2 लिक्विडसाठी डिफरंट डेन्सिटीज दिलेल्या आहे. म्हणजे आता 2 लिक्विड
कंटेनर का, सो एक लिक्विड कंटेनर असेल लाईक दिस. ओके, तर या लिक्विडची डेन्सिटी आहे रो1 कन्सिडर करू, आणि या लिक्विडची डेन्सिटी आहे रो2. ओके, आता या पॉईंटवरती एक्झर्ट केलेलं प्रेशर असेल समजा P1, आणि या पॉईंटवरती एक्झर्ट केलेलं प्रेशर असेल P2. ओके, तर हे प्रेशर आहे सेम, पण डेन्सिटी काय डिफरंट आहे. पहिल्या लिक्विडची जी हाईट आहे ती H1 असेल, दुसऱ्याची कन्सिडर करू आपण H2. ओके, पहिल्या लिक्विडसाठी काय येणार की P1 इक्वल्स टू H1 रो1 G. ओके, अँड दुसऱ्या लिक्विडसाठी प्रेशर घेऊ आपण P2 इक्वल्स टू H2 रो2 G. पण प्रेशर सेम आहे, दॅट इज P1 इक्वल्स टू P2, म्हणजेच काय होईल H1 रो1 G इक्वल्स टू H2 रो2 G. ओके, नेक्स्ट काय म्हटलं, व्हॉट विल द रेशिओ ऑफ द हाईटचा रेशिओ. इथून काय होईल, हा जी जो आहे तो कॅन्सल होईल. आता इथं होईल H1 अपॉन H2 इक्वल्स टू रो2 अपॉन रो1. ओके, हाईटचा जो रेशिओ आहे तो रेशिओ काय म्हणतात आपल्याला, इट द रेशिओ ऑफ डेन्सिटी ऑफ सेकंड लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ फर्स्ट लिक्विड्स. ओके, तर याच्यावर आपल्याला लक्षात येते की H1 आणि H2 इक्वल्स टू रो2 अपॉन रो1. नेक्स्ट काय दिलेला आहे, a swimmer is swimming in a swimming pool at 6 meters below the surface of water. Calculate the pressure on the swimmer due to the water. ओके, एक स्विमर आहे आणि तो स्विम करत आहे, पण तो किती डेप्थ वरती आहे, तर तो आहे 6 मीटर डेप्थ वरती. ओके, आता समजा हा स्विमिंग पूल जर असेल तर इथं समजा स्विमर लाईक दिस, आणि ही डेप्थ जी आहे म्हणजे ही आहे 6 मीटर. तर याच्यावरती जे लिक्विड आहे वॉटर आहे त्यांना एक्झर्ट केले प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर गिवन मध्ये आपल्याला काय दिला की H इक्वल्स टू आहे 6 मीटर, डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला माहिती आहे की 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. नेक्स्ट एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, so the pressure exerted by the liquid column, that is the pressure equals to H into rho into G, that is the 6 into density किती आहे 1009.8. ओके, याला 10 to the power 3 जरी कन्सिडर केलं तरी चालतं. याला निघाल 6000 into 9.8, साइन 48. ओके, साइन 9 54 58 1 2 3. ओके, तर हे होईल 58,800. ओके, दॅट इज आता याला न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये लिहायचं असेल तर याला 10 to the power 5 ने काय करावं लागेल, तर 10 to the power 5 ने याला काय करावं लागेल, डिवाइड आणि मल्टिप्लाय, म्हणजे याला येणार 5880 10 to the power 5 into 10 to the power 5. आन्सर जे आहे ते या फॉर्म मध्ये दिलेला आहे. 10 to the power 5 म्हणजेच काय 1 लाख. ओके, म्हणजेच हा होईल 0.588. आपल्याला असं लिहिता येईल, that is 0.588 into 10 to the power 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, एक मिनिट आन्सर बघू आपण. Okay, 5.88 into 10 to the power 5. Okay. हे बघू आपण आन्सर काय एवढंच यायला पाहिजे. ओके, बिकॉज दॅट इज अ 58800 1 2 3 4 1000 500 म्हणजे 0.588. ओके, आन्सर करेक्ट आन्सर. ओके, बाकीचा जो पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट पाहू. या, थँक्यू.